भारतीय जनता पार्टीच्या रचनेमध्ये राष्ट्रीय स्तरावर बैठक झाली की त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये राज्य, त्याच्या पुढच्या आठवड्यात जिल्हा, त्याच्या पुढच्या आठवड्यात मंडल, म्हणजे मंडल म्हणजे थोडक्यात तालुका, विधानसभा, अशा क्रमाने बैठका होऊन राष्ट्रीय स्तरावर जे आग्रह धरले, राष्ट्रीय स्तरावर जे कार्यक्रम ठरले ते तालुक्यापर्यंत, विधानसभा मतदारसंघापर्यंत झिरपवण्याची एक पद्धत आहे. 21 तारखेला राष्ट्रीय बैठक दिल्लीमध्ये झाली, ज्या बैठकीला राष्ट्रीय पदाधिकारी, प्रत्येक राज्याचे अध्यक्ष आणि प्रत्येक राज्याचे संघटन मंत्री अपेक्षित होते. स्वतः माननीय मोदीजी त्या बैठकीला सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, सगळ्यांशी गप्पा मारण्यासाठी उपस्थित होते. त्याचा नेक्स्ट टप्पा म्हणून आज ही बैठक झाली. त्या बैठकीमध्ये राज्याचे सर्व पदाधिकारी, राज्याच्या सर्व मोर्चांचे अध्यक्ष, राज्याच्या सर्व प्रकोष्ठांचे संयोजक, जिल्हा अध्यक्ष, जिल्हा संघटन सरचिटणीस, सगळे आमदार, विधानसभा, विधान परिषद, सगळे खासदार, लोकसभा, राज्यसभा असे उपस्थित होते. प्रामुख्याने 2 ठराव ह्या बैठकीत मांडले गेले. कोरोनाचं वाढतं प्रमाण लक्षात घेता पूर्णपणे व्हर्च्युअल ही बैठक चालली. देवेंद्रजी सागरवरून त्याला कनेक्ट झाले होते, मी इथून कनेक्ट झालो होतो, सुधीर भाऊ नागपूरहून चंद्रपूरकडे जाताना त्यांच्या गाडीत कनेक्ट झाले होते. अशी व्हर्च्युअल बैठक झाली, ज्यात 2 ठराव झाले. एक ठराव झाला, कोरोनामध्ये ज्या प्रकारचं अद्वितीय कार्य देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदींचं झालं, वेळेत लॉकडाऊन घोषित करणं असेल, लॉकडाऊनमुळे होणारी लोकांची आर्थिक अडचण लक्षात घेऊन लगेच पॅकेज देण्याचं असेल. या देशामध्ये कोरोना हा सगळ्या जगाला नवीन होता. आपल्या देशामध्ये त्यातल्या टेस्टिंग लॅब्ससहित गोष्टी नव्हत्या. त्या करता लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये सगळ्या दृष्टीने आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देणं असेल. आणि आता संपूर्ण जग ज्याची वाहवा करते की 2 सगळ्या जगाला देता येतील अशा लशी डेव्हलप करणं, इंजेक्शन्स डेव्हलप करणं, या सगळ्यातून माननीय मोदीजींचा अभिनंदनाचा प्रस्ताव एक आम्ही या बैठकीमध्ये केला, ज्यात त्यांचं सगळं कर्तृत्व त्या प्रस्तावामध्ये मांडलं. आर्थिक घडी कशी विस्कटू दिली नाही, एवढ्या सगळ्या लॉकडाऊन नंतर उद्योग बंद असतानासुद्धा बजेट अतिशय चांगलं मांडलं गेलं. या व्यतिरिक्त या वर्षभरामध्ये शेतकऱ्यांसंबंधीचे, शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये सुख आणणारे कायदे निर्माण केले गेले, कामगारांचे कायदे निर्माण केले गेले, अशी एक मोठी यादी या त्यांच्या सेकंड इनिंगच्या जवळजवळ 1.25-1.5 वर्षातली आहे. त्यासाठी आम्ही राज्याच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचं अभिनंदन केलं. सगळ्यात मेजर प्रस्ताव होता जो आशिष शेलार यांनी मांडला. पहिला प्रस्ताव जो आहे तो जयकुमार रावलांनी मांडला. दुसरा प्रस्ताव आशिष शेलार यांनी मांडला. तो महाराष्ट्रातली बिघडत चाललेली राजकीय सामाजिक स्थिती, त्या प्रस्तावामध्ये सगळेच विषय आम्ही आणलेले आहेत की कसं राजकारणाचं गुन्हेगारीकरण चाललेलं आहे. एक स्टेज महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये मध्ये आली, त्यानंतर खूप आंदोलनं झाली, सरकारमधले बदल झाले आणि थोडा महाराष्ट्र स्ट्रीमलाईन झाला होता. कायद्याची भीती निर्माण झाली होती. राजकारणामध्ये किमान गुन्हेगारीकरण नव्हतं. आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये जगात जे जे गुन्हे मानले जातात, वाईट गुन्हे, तो प्रत्येक विषय कोणा ना कोणातरी मिनिस्टरशी जोडला गेलेला आहे. मग कोणी एखाद्या कॉन्स्टेबलला मारल्यानंतर खालच्या कोर्टात त्यांना शिक्षा झाली, मग केवळ मी हायकोर्टात अपील केले आणि हायकोर्टाने स्टे दिला या मुद्द्यावर त्या मंत्रिमंडळामध्ये आहेत. कोणी एखाद्या कार्यकर्त्याला आपल्या विरुद्ध पोस्ट टाकल्या म्हणून मिनिस्टरने स्वतःच्या घरी नेऊन एखाद्या फिल्मी स्टाईलने खुर्चीवर बसून मारतायत लोक त्याला. ती केस तर आता हायकोर्टामध्ये निर्णयापर्यंत आलेली आहे. कोणाच्या जावयाला ड्रग्स करेक्शनमध्ये अटक झालेली आहे. कोणाला एखाद्या दिशा सालियांच्या बलात्कार आणि हत्या या विषयामध्ये कोणाचं तरी नाव आलेलं आहे. कोणाला पूजा चव्हाणच्या हत्या की आत्महत्या सगळं स्पष्टच व्हायचं आहे, तर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट म्हणून कोणाला राजीनामा द्यावा लागलेला आहे. अशी एक मोठी यादी साधारणतः समाजामध्ये, ज्याला क्राईम आपण म्हणतो, गुन्हा म्हणतो, तो मंत्र्यांशी जोडलाच गेला. आणि मग एकदा मंत्र्यांशी तो जोडला गेला आणि त्या मंत्र्यांना वाचवण्याचा प्रयत्न झाला. मग कोणाच्या
लिव्हिंग रिलेशनमधून झालेली मुलं, ती लिव्हिंग रिलेशनमधून झालेली मुलं हे ॲफिडेव्हिटमध्ये नसणं अशी मोठी यादी आहे. त्यांना प्रोटेक्शन सुरू झालं की मग सर्वसामान्य माणसाला, सर्वसामान्य कायद्याला घाबरत गुन्हा करणाऱ्याचं धाडस वाढतं की बाबा जर सगळे मंत्री करतात, सगळे राजकीय नेते करतात, कोणीतरी राजकीय पक्षाच्या युवा आघाडीचा अध्यक्ष बलात्कार विषयात असतो, त्याला अटकच होत नाही, तर मग आम्ही केलं तर काय बिघडलं. अशा प्रकारे मग ते मारणे बिरणे प्रकरण आपल्याला माहिती आहेत की त्यांच्या सुटकेनंतर निघालेल्या मिरवणुका, मग टोल नाक्यांवर रिव्हॉल्वर बाहेर काढून गाड्या पास करणं, हे सगळे विषय हे राजकारणाचं गुन्हेगारीकरण चाललेलं आहे. राजकारण जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेप्रमाणे राजकारण हे समाजकारणाचं माध्यम आहे, राजकारण हे कायदे करण्याचं एक माध्यम आहे, तर त्याच्याऐवजी तिथे या, गुन्हे करा आणि आपण राजकीय नेते असल्यामुळे आपण पूर्णपणे या सगळ्यातून बाहेर पडू शकतो, आपलं कोणी काय वाकडं करू शकत नाही, अशा प्रकारचं महाराष्ट्रामध्ये एक चित्र निर्माण झालं. आता गेले काल ज्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राने, संपूर्ण देश हादरला, ती मनसुख हिरेनची पुन्हा एकदा आत्महत्या की हत्या, परंतु सकृतदृष्टीने दिसते त्याच्यामध्ये ती हत्याच आहे, पण हा पोलिसांनी काढण्याचा निष्कर्ष आहे. पण याही विषयामध्ये माननीय देवेंद्रजींनी सकाळी विधानसभेत ज्या प्रकाराने घटनाक्रम मांडला, वाजे नावाच्या एका पोलीस अधिकाऱ्याचं ह्या मनसुखशी असणारे झालेले कॉल, मनसुख कोण मोठा की त्याचं वाजेशी इतकं संवाद का झाला, सगळे फोन कॉल डे वाईज दिले, म्हणजे टाईम वाईज दिले. असं झाल्यानंतर सुद्धा विधानसभेमध्ये गृहमंत्री अनिल देशमुखांनी ज्या प्रकारचं अत्यंत लाईट, सिरियसनेस नसणारं निवेदन केलं, पोस्टमॉर्टम होईल मग ठरेल. अरे केवढी मोठी घटना आहे ती, एवढी मोठी घटना असल्यामुळे धावत मुंबईचे CP विधान भवनात आले ना, छोटी घटना असते तर कशाला आले असते. पण सगळे विषय झाकण्याचा प्रयत्न, ती कालची घटना तर संपूर्ण देशाला हादरवणारी घटना आहे की जगामधल्या पहिल्या 10 मध्ये जे श्रीमंतांच्या यादीत आहेत त्यांच्या घरात तेही असुरक्षित असतील. असे सगळे विषय, बाकी शेतकऱ्यांसंबंधीचे विषय आहेत, वीज बिलाचा विषय आहे, तर वीज बिलाला वीज तोडणी कट कर, म्हणजे जोडणी कट करणं, याला स्थगिती दिली. आता पुढे काय व्हायचं. मूळ मुद्दा आहे तो वाढीव बिलं ही रद्द करा, कोरोनाच्या काळामध्ये वीज बिलामध्ये काही डिस्काउंट द्या, चुकीचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे. सगळे उदाहरण आले ना, 80 कोटी रुपये बिल आलं, तर काय थट्टा झाली काय, तुमचा एका जिल्ह्याचा कलेक्शन तरी तेवढं आहे का. त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी, प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्यांना प्रोत्साहन अनुदान नाही, वन टाईम सेटलमेंटचा पत्ता नाही, वेगळ्या प्रकारची जी संकटं आली त्याची नुकसान भरपाई नाही, मराठा आरक्षण, काल OBCचा जो नवीन मुद्दा आला तो फारच भयंकर आहे की OBCचं जे रिझर्वेशन, पॉलिटिकल रिझर्वेशन आहे, त्या सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की 5 जिल्हा परिषदांमध्ये हे एक्सीड झालं 50%च्या, आणि त्यामुळे त्या जिल्ह्यातल्या सगळ्या जिल्हा परिषदेच्या निवडून आलेल्या लोकांच्या निवडणुका रद्द करा, पुन्हा रिझर्वेशन ठरवा आणि पुन्हा निवडणुका घ्या. केवढा मोठा OBC समाजावरचा हा अन्याय आहे आणि सगळ्यांचा गोंधळ. यात जे कमिशन अपॉइंट करायला पाहिजे होतं, डाटा कलेक्ट करायला पाहिजे होता, त्याच्यामध्ये सरकारची दिरंगाई झाली आणि ॲफिडेव्हिट देताना हे मान्य केलं गेलं की आम्ही एक्सीड केलेलं आहे, आम्ही हे कमी करू. सुप्रीम कोर्ट म्हणाले कमी करा म्हणजे काय, कॅन्सल करा. हा सगळा जो गोंधळ चाललेला आहे, त्या सगळ्या गोंधळाला घेऊन 20,000 शक्ती केंद्र, एका शक्ती केंद्रामध्ये साधारणतः 5 बूथ असतात, एका बूथला 1000 लोक असतात, म्हणजे 5000 लोकांपर्यंत हे सगळे विषय पोचवणाऱ्या, कोरोनाची मर्यादा लक्षात घेऊन 50-100 इतक्या छोट्या संख्येने आम्ही 20,000 सभा करणार आहोत की ज्याच्यामध्ये 1 लाख बूथपर्यंत जाता येईल आणि प्रत्येक शक्ती केंद्रामध्ये 50 म्हटले तर 10 लाख लोकांपर्यंत विषय पोचेल. एक अतिशय सविस्तर सरकारचा काळा कारनामा आम्ही एका पत्रकात लिहू आणि 20,000 ठिकाणी छोट्या 50-100 जणांच्या हॉलमधल्या एखाद्या नुक्कड म्हणजे नाक्यावर उभं राहून आम्ही सभा करून या सरकारचा बुरखा फाडण्याचा प्रयत्न करणार. कोरोना आहे त्यामुळे आंदोलनाला मर्यादा आहे, आम्ही पण जबाबदार राजकीय पक्ष आहोत, पण ह्या कोरोनाच्या तीव्रतेनंतर या सरकारला
दहशत निर्माण होईल की असलं चालणार नाही महाराष्ट्रामध्ये, अशा प्रकारची आगामी काळामध्ये आंदोलनाची रचना आम्ही करतो आहोत आणि त्याशिवाय मला असं वाटतं की हा महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस सुरक्षित होणार नाही. बाकीचे विषय जे आहेत ते आमचे संघटनात्मक आहेत की आमचे मंडल म्हणजे पुण्याचा तालुका किंवा विधानसभा मतदारसंघापर्यंत प्रशिक्षण वर्ग होता. असे आम्ही 712 सोयीसाठी मंडलं तयार केलेली आहेत. त्यातल्या जवळ 500 मंडलांचे वर्ग झाले, बाकीचे होतील. त्यानंतर जिल्ह्याचे वर्ग होतात ते आता सुरू होतील. प्रत्येक बूथवर संपर्क करण्यासाठीची एक मोठी योजना सुरू आहे की ज्याच्यामध्ये प्रत्येक बूथवर जी 1000 मतदार यादी असते त्याचं एक पेज असतं, त्याच्यावर 30 मतदार असतात. त्या एका पेजला प्रमुख, ज्याला आम्ही 50 प्रमुख म्हणतो, तिथपर्यंत जाण्याची योजना आहे. 8 मार्चला महिला दिनाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात ठरलेले आहेत. मोठ्या प्रमाणावर महिला या सगळ्या सरकारमध्ये, ह्या राज्यामध्ये आपण असुरक्षित आहोत त्याचा निषेध करण्यासाठी मोठ्या प्रमाणात काळी फीत लावणं, काळी साडी परिधान करणं, काळा ड्रेस घालणं, अशा प्रकारचा निषेध करणार आहोत. 6 एप्रिलला भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिन आहे, तोपर्यंत रचना लावून 97,000 बूथवर कार्यक्रम होतील असा आम्ही प्रयत्न करणार आहोत. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, ही मोठ्या प्रमाणावर 2 लाख मेणबत्त्या लावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणं अशी एक मोठी कल्पना आली आहे. 97,000 बूथमध्ये एक तरी बाबासाहेबांचा फोटो लावून माल्यार्पणाचा आणि मेणबत्ती लावण्याचा कार्यक्रम करायचा. तालुक्यांमध्ये, जिल्ह्यांमध्ये मोठे कार्यक्रम, असं म्हणून 2 लाख मेणबत्त्या त्या दिवशी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लावण्याचा एक मोठा कार्यक्रम आम्ही ठरवतो. मला असं वाटतं की प्रामुख्याने हे मुद्दे आहेत, यावर आपण काही विचारत गेलात तर त्याच्यामध्ये जोडलं जाईल. आमचं म्हणणं आहे की सकृत दर्शनी हा खूप मोठा विषय, म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरचा विषय दिसतो आहे की ज्याच्यामध्ये जगातल्या श्रीमंतांच्या पहिल्या 10 मध्ये असणाऱ्या मुकेश अंबानींच्या घराजवळ झालेली घटना आहे, त्यांना दिलेली धमकी आहे आणि त्यात एका पोलीस अधिकाऱ्याची इन्व्हॉल्वमेंट दिसते. ती इन्व्हॉल्वमेंट काल विधानसभेमध्ये ऑन द फ्लोअर ऑफ असेंब्ली देवेंद्रजींनी मांडली आहे. यानंतर मला असं वाटत नाही की निपक्षपातीपणाने, म्हणजे मुंबई पोलिसांवरचा अविश्वास तर आमचा बिलकुलच नाही, महाराष्ट्र पोलिसांवरचा अविश्वास नाही, पण प्रचंड दबावाखाली गेले काही दिवस महाराष्ट्रातलं पोलीस काम करते. अगदी एखाद्या तालुक्यामध्ये एखाद्या कार्यकर्त्याने कधी पोस्ट टाकली तर तिथला पोलीस अधिकारी ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना त्रास देतोय, यात तो बिचारा त्याचं मनचं काहीच करत नाही. त्याला रोजचं विचारणा आहे की ते केलं की नाही. आणि दुसऱ्या बाजूने राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेसच्या राज्याच्या अध्यक्षाने ज्याच्यावर बलात्कार केले ती वारंवार टाहो फोडते, पण अटक नाही आहे. त्यामुळे पोलीस चांगलेच आहेत, महाराष्ट्र पोलीस ही संपूर्ण जगात चांगली आहे, मुंबई पोलीस संपूर्ण जगात चांगली आहे, पण त्यांच्यावर ज्या प्रकारचं प्रेशर आहे, ज्या प्रकाराने आर्थिक व्यवहार होऊन बदल्या झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये या महाराष्ट्रातल्या पोलिसांकडून हा तपास हा केंद्राकडे द्यावा असं आमचं म्हणणं आहे. काही नाही, इथे कुठले पत्रवित्राची काय दखल घ्यायची नसते. मला 16 महिन्यामध्ये मी उद्धवजींना लिहिलेले पत्र, तर मी उद्धवजींना लिहिलेले पत्र नावाचं एक पुस्तक छापायचं, मला तुम्ही जरा मदत करा, आणि त्यांनी मला लिहिलेल्या उत्तरांचं एक पुस्तक छापावं. माझ्यासारखा माजी मंत्री, आमदार आणि राज्याचा अध्यक्ष याच्या पत्रांना केराची टोपली आहे, तर मनसुख कोण? त्यामुळे मी त्यांना तुम्हाला म्हटलं की महाराष्ट्राचं राजकारणाचं गुन्हेगारीकरण चाललेलं आहे. प्रोटेक्शन कोणाला? गुन्हेगाराला प्रोटेक्शन. आम्हाला काही अनपेक्षित नाही. जे आम्हाला म्हणायचं आहे त्याच्याबरोबर उलटं करायचं हे महाराष्ट्र विकास आघाडीने ठरवलेलं आहे. हरकत नाही, पण ते लोकहितासाठी करा, लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी करा. जर वाजेच्या विषयामध्ये काय एवढं प्रेम तुम्हाला? जर हे क्लिअर आहे की 1 नाही 2 नाही
जवळजवळ 20-22 फोन का केले त्यांनी? त्या मनसुखने वाजेला फोन का केले? मग मनसुख जो गाडी बंद पडली म्हणून कॅब घेऊन गेला, तर तो तिथे क्रॉफर्ड मार्केटला कोणाला भेटला? हे सगळंच आहे ना आता समोर. पण नाही, आम्ही वाजेच्या थ्रूच इन्क्वायरी करणार का? तर वाजे आम्हाला पाहिजे तशी इन्क्वायरी पूर्ण करून देईल आणि ह्यात काहीही घडलेलं नाही नावाचा रिपोर्ट देईल. करा ना. म्हणून तर आम्ही म्हटलं की आम्ही 20,000 ठिकाणी आता हा सगळा काळा इतिहास मांडणार आहोत, 10 लाख लोकांपर्यंत पोहोचणार आहोत आणि थोडं कोरोनाचं संकट संपलं की आम्ही दाखवतो काय आंदोलन करतो ते. शेवटी संजय राठोडांचा राजीनामा तुम्ही काय सुखासुखी नाही घेतला ना. तो सुखासुखी घेतला असं तर पहिल्या 2 दिवसात घेतला असता. त्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलं, त्यासाठी चित्रावाला पुण्यात जाऊन बसावं लागलं, तर फ्लॅटवर जावं लागलं, पोलीस स्टेशनला जावं लागलं, प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागली. तुम्ही एवढे हरिश्चंद्राचे अवतार असतात तर पहिल्या 2 दिवसात राजीनामा घेतला असता. दादा, असे मागच्या काही म्हणजे खास करून वर्षभरातले असे अनेक मृत्यू आहेत की त्याची म्हणजे अजूनही गुढ आहेत. ते दिशा सालियान असेल, पूजा चव्हाण असेल किंवा या दरम्यान अनेक गोष्टी अशा झाल्या की त्याचं काही उत्तर मिळालं नाही. त्या आधीचं महाराष्ट्र पोलीस किंवा मुंबई पोलीस ज्यांनी आधी खूप तपास केले आणि तुम्ही म्हणताय जसं की एक ठोसपणे भाजपची काही येत्या काळातली भूमिका असेल का की राठोडांचा राजीनामा झाला पण त्यापुढे काही होताना दिसत नाही, मेहबूब शेख गुन्हा दाखल झालाय पण अद्याप अटक नाही, किंवा धनंजय मुंडेचं प्रकरण झालं त्यानंतर पुढे काही झालं नाही. तर असे अनेक गोष्टी आहेत मृत्यूपासून ते गुन्हे दाखवण्यापर्यंत काहीच होत नाही. काही ठोस भूमिका भाजपची येत्या काळात सलग असणार आहे का? कन्सिस्टन्सी. एक तर आम्ही 2 स्तरावर काम करायचा निर्णय केला आहे. एक तर आंदोलनं करणं, त्यातून जेरीस आणणं, ते आम्ही पूजा चव्हाण विषयामध्ये केलं. आता पुढेही त्याची चौकशी व्हावी, सत्य यावं यासाठी आंदोलन करू, कोरोनाची त्यातल्यात मर्यादा जी आहे ती लक्षात घेऊ. पण आता मोठ्या प्रमाणात न्यायालयात जाऊन निर्णय मिळवला. गेल्या सव्वा वर्षामध्ये 40 निर्णय आम्ही कोर्टातून असे मिळवले, 40, की ज्याच्यामध्ये ह्यांनी निवेदनांना कचऱ्याची टोपली दाखवली, आश्वासनं दिली, काही झालं नाही. मग अगदी एखादा ग्रामपंचायतीची मुदत संपली, त्यानंतर तिथे प्रशासक कोण नेमणार, तर ह्यांचे कार्यकर्ते नेमणार होते आणि त्यासाठी 11,000 रुपये फॉर्मची किंमत होती. आम्ही कोर्टात गेलो, हायकोर्टामध्ये ही मांडणी केली की कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे तिजोरी म्हणजे पैसा हा नॉन इलेक्टेड माणसाकडे देता येत नाही. कोर्टाने मान्य केलं आणि ठोकलं सरकारला आणि मग त्यांना त्या ठिकाणी सरकारी अधिकारी प्रशासक नेमावं लागलं. अदरवाईज मस्त चंगळ होती. 2-5 महिने जरी मिळाले, 15व्या वित्त आयोगाचे पैसे आले होते. तसं आम्ही आता चित्राताई वाघांची एक जनहित याचिका ही सोमवारी तयार झाली सगळी, आत्ता काम चालू आहे, सोमवारी ती दाखल होईल. न्यायालयाला आम्ही म्हणू किंवा हे काय ऐकणार नाहीत कारण ह्यांनी सगळ्यांना प्रोटेक्शन द्यायचं ठरवलेलं आहे, तुम्ही ऑर्डर काढा. आता न्यायालयाची पण ऑर्डर मानणार नाही असं असलं तर मग तर सगळीच बेबंदशाही आहे. याला लागूनच कालचं प्रकरण घडलं, मृत्यू झालाय, इतकं सगळं गोष्टी म्हणजे वेगवेगळ्या गोष्टीचा कनेक्ट असताना नेमकं यांना काय अपेक्षित आहे, तुम्हाला काय वाटतंय? कारण हम करे सो कायदा, हम करे सो कायदा, हो ना कायदा, कुठले कॉन्स्टिट्यूशन, निवडणूक आयोग, सचिन वाझेंचा थेटपणे शिवसेनेशी संबंध आहे, त्यांचा जाहीरपणे पक्षप्रवेश झालाय. एका शिवसेनेच्या मेळाव्यात त्यांचा पक्षप्रवेश झाला. सत्ता आल्यानंतर लगेचच ते वेगवेगळ्या केसेसमध्ये खास करून सगळ्या हाय प्रोफाईल केस घेत आहेत. एवढं उघडपणे असताना कुठली भीती वाटत नाही? तुम्ही कोणाचं नाव घेतलं? सचिन वाझेंचं स्पेसिफिक. मी त्यामुळेच म्हटलं की राजकारणाचं गुन्हेगारीकरण म्हणजे हेच आहे की या 3 पक्षाचा तुम्हाला कोण हात लावणार नाही, तुम्हाला उलट तुमच्या गुन्ह्यांचं बक्षीस मिळेल. बलात्कार करा, प्रोटेक्शन, दरोडा घाला, प्रोटेक्शन, खंडणी मागा, प्रोटेक्शन. आणि त्यामुळे गुन्हेगारांना पाठीशी घालणारा शब्दसुद्धा थोडासा अपुराच आहे. गुन्हेगारांना संरक्षण देणं असं हे सरकार आहे आणि हे लोक पाहत आहेत. म्हणजे इतकं काय बरं आणीबाणी आणून तुम्ही सोशल मीडियावर रिस्ट्रिक्शन आणाल हो, एखादी पोस्ट टाकली तर उचलून आणा आणि मारा वगैरे, ते एका मंत्र्याने केलं, हायकोर्टात निकाल लागायचं आहे. पण वर्तमानपत्रांवर तुम्ही अजूनही दबाव आणू शकणार नाही. मी तुम्हाला धन्यवाद देतो की पूजा चव्हाणच्या विषयामध्ये संजय राठोडांचा राजीनामा झाला, याचं कारण मीडियाने हा विषय लावून धरला. आणि माझी ही मीडियाकडून अपेक्षा आहे की एका बाजूने न्यायालयामध्ये संघर्ष करू, आम्ही रस्त्यावरचा संघर्ष करू, पण तुम्ही जोपर्यंत त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून अस्वस्थ करत नाही तोपर्यंत हे गेंड्याच्या कातडीचे ते ऐकणार.
दादा आज एकूण हे जे प्रकरण झालंय हा बनाव वाटतो का? कारण की काही चर्चा अशी आहे की मुंबई पोलिसांमध्ये अंतर्गत वाद आहेत आणि त्याच्या परिणिती अशा पद्धतीने घटना घडली. माहीत नाही भाऊ, आपलं म्हणणं तेच आहे की त्यामुळे एका वरच्या ऑथॉरिटीला द्या. तर तुम्हीच म्हणालात ना की मुंबई पोलिसांमध्ये बेबनाव आहे, 2 गट आहेत, एक गट दुसऱ्याला डाऊन करण्याचा प्रयत्न करतो, असं असेल मला माहीत नाही. पण म्हणूनच आपण असं म्हणतोय ना की थोडं तुम्ही केंद्राकडे द्या. ते द्यायचं नाही आहे, इथले पोलीस समर्थ आहेत, ठीक आहे समर्थ. हिंदी में एक बार बस बता दीजिए. मराठी कोणी शिल्लक नाही तर मग हिंदीने करू. मराठी झाले सगळे. स्थानिक स्वराज्य संस्थेचा जो निकाल आला त्याच्यावर ओबीसी समाजाने आता मागणी केली की आमची जनगणना व्हायला पाहिजे. तुम्ही स्वतःची मागणी करताय. ओबीसीची जनगणना झाली पाहिजे ही मागणी खूप वर्ष चाललीच आहे. आणि आपल्या माहितीसाठी ती 2011ला झाली. ती 2011ला झालेली जी आहे ती त्याच्यामध्ये काही दोष आहेत असं झालं. मला मराठा आरक्षणाच्या निमित्ताने मी आणि देवेंजी तो डाटा मिळवण्याचा जो प्रयत्न केला लक्षात आलं की खूप केवास आहे त्या डेटामध्ये. आणि त्यामुळे अशी जर काय म्हणूया जनगणना होणार असेल तर ती व्हायला काही अडचण नाही. आताही कोर्टामध्ये केस तेव्हाच टिकेल की ज्यावेळेला सॅम्पल सर्वे का होईना सघन म्हणजे काय, तर आम्ही 4 लोकांचा केलंच नाही चालणार. जसं मराठा आरक्षणामध्ये माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 25-30 लाखाचा सर्वे झाला. आणि सगळ्यात सर्वेचं मोठं उदाहरण तमिळनाडू गव्हर्नमेंट आहे की त्यामुळे त्यांचं आरक्षण त्या काळात टिकलं. अजून ती पण केस चालू आहे. पण त्यांनी 2 वर्ष 25,000 लोक यासाठी हायर केले होते टेम्पररी. आणि त्यातून त्यांनी कोर्टापुढे सिद्ध केले की बाबा आमच्या ह्या जाती आर्थिक आणि शैक्षणिक सामाजिक मागासलेपणे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब नंतर फार कोणाचा असू शकत नाही, कारण त्यांना गावाबाहेर राहावं लागलं, त्यांना अस्पृश्य अनुभव आले. पण बाकीचे अस्पृश्यता नव्हती गावामध्ये. समजा कुंभार असेल कोणी असेल त्यांना अस्पृश्यता नव्हती, परंतु त्यांच्या व्यवसायामुळे ते आर्थिक मागास राहिले, त्यामुळे शैक्षणिक मागास राहिले. त्यातून ओबीसी नावाचा एक गट निर्माण झाला. त्याचा सबस्टॅन्शियल डाटा घेतल्याशिवाय आगामी काळात काहीच करता येणार नसल्यामुळे ही ओबीसीची मागणी बरोबर आहे. दादा एक फक्त मनसुख हिरेनबद्दल प्रश्न आहे. त्यांच्या घरच्यांनी अशी थेटपणे मागणी केली आहे की पोस्टमॉर्टमचा अहवाल जाहीर करा, त्यावेळेस आम्ही बॉडी ताब्यात घेऊ. पीएमचा रिपोर्ट आलाय, मुंबईकडे काही सॅम्पल्स त्याचे गेलेले परत एकदा व्हेरीफाय होतील. पण भाजपला देखील असं वाटतं का की जे काही झालंय ते पब्लिक डोमेनमध्ये आणावं, कारण मागचे अनेक रिपोर्ट गोंधळ झाल्यानंतर पब्लिक डोमेनमध्ये पब्लिक डोमेनमध्ये आणलंच पाहिजे. आणि याच्यामध्ये चौकशीला अडचण निर्माण होईल वगैरे कारणं सांगण्यात काही कारण नाही. कारण तुम्ही काल ऑन द फ्लोअर ऑफ असेंब्ली अनिल देशमुखाने काय उत्तर दिलं की काही नाही म्हणजे एका अर्थाने आत्महत्या वाटते वगैरे वगैरे. देवेंजी मांडतायत की त्याचे हात बांधले होते, हात बांधून माणूस उडी मारतो का वगैरे. त्याचे कुटुंबीय म्हणतायत की ते अतिशय चांगले पट्टीचे पोहणारे होते. काही नाही, सब रफादफा करणे का, बाकी कुछ करणे का नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की बीजेपीची भूमिका करेल, आमचं ते कामच आहे. तुम्ही ज्या प्रकारे पूजा चव्हाण विषयात तुमची भूमिका बजावली जी ॲप्रिसिएबल आहे आणि तुम्ही ती बजावली पाहिजे. आप कुछ पूछ रहे थे. सर हिंदी में एक बार बता दीजिए कि एनआईए को आपने जांच देने के लिए आप और सर देवेंद्र जी भी बोल रहे थे कि आप अप्रोच करेंगे यूपी होम मिनिस्टर को. कहीं आप लोगों ने अभी तक बात की है और क्या किस नजरिए से देख रहे हैं ये जो पूरी घटना हुई? एनआईए के पास यह इंक्वायरी जाने का विषय इसलिए आता है कि महाराष्ट्र पुलिस के एक अफसर इसमें डायरेक्ट उनकी इन्वॉल्वमेंट ध्यान में आ रही है. जो मनसुख गए उनका और उस अधिकारी का नाम लेने में कोई दिक्कत नहीं, हम किसी को घबराते भी नहीं. तो वाजे नाम के अधिकारी का कन्वर्सेशन ऑन पेपर आया है. बाकी भी कई सबूत आया है कि वो इमीडिएट उस घटनास्थल पे क्यों पहुंचा वगैरह वगैरह. इसलिए हम ये चाहते हैं कि महाराष्ट्र पुलिस पर अविश्वास नहीं. महाराष्ट्र पुलिस तो पूरे दुनिया में एक अच्छी पुलिस मानी जाती है. महाराष्ट्र पुलिस के बारे में नहीं, मुंबई पुलिस के बारे में नहीं, लेकिन इसमें यदि कुछ लोकल पुलिस अफसर की भी इन्वॉल्वमेंट है तो ये थोड़ा इम्पार्शल होने के लिए एनआईए के पास जाना चाहिए. हमारी डिमांड है, वो डिमांड वो मानेंगे नहीं. वो बार बार ये कहते रहेंगे कि भाई हमारी पुलिस सक्षम है. तो हम दिल्ली में गृह मंत्री महोदय को ज्ञापन देंगे, दिया नहीं अभी तक, ज्ञापन देंगे कि यह इंक्वायरी आपने सेंटर से करनी चाहिए. सर आपने उस अधिकारी को सस्पेंड कर देना चाहिए.
नहीं, हम ये डिमांड इसलिए नहीं करेंगे। हमारा ये कहना है कि हम सारे प्रूफ देने के लिए तैयार हैं। हम डिमांड करने वाले होते हुए भी ऐसी डिमांड नहीं करेंगे कि कुछ सामने नहीं आया ऑन पेपर और कहे कि सस्पेंड करो। हम ये कहते हैं कि सस्पेंड करने की या इस इंक्वायरी से दूर रखने की आवश्यकता है। आप इस लाइन में सोचो। चलो। धन्यवाद। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे